पाणेडी जोगेश्वरी मिसळमध्ये आलेलो आहे. असल्यामुळं काय नॉनव्हेज नाही काय रे सांगू. अय्यो संग्राम बघा श्रावण असल्यामुळं ह्यांची धमाल असतात काय ग सुट्टी असेल तर. हे बघा हे असं पॅकिंग येतं त्याच्यामध्ये सगळं फरसाण चिवडा सगळं असं पॅकिंग करून देतात आणि त्यांचा ब्रँड. मॉर्निंग फ्रेंड, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज संग्राम, सई आणि मनस्वी यांना सुट्टी असल्या कारणाने ते म्हणतात की काका मला मटकी भेळ खायची आहे तर तुम्ही मटकी भेळ आणा. तर सर्वजण म्हटले की ठीक आहे बाबा मटकी भेळ जाऊ. मला पण आज सुट्टी आहे. आम्ही मस्तपैकी आता मटकी भेळ आणायला चाललेलो आहे आणि स्पेशली संग्रामला खूप मटकी भेळ आवडते है ना संग्राम. आणि तो म्हटलं काका चला आपण मटकी भेळ घेऊन या. चला मग आपण मटकी भेळ पार्सलच घेऊन यायची आहे घरी येऊन मग हे, कारण की बऱ्यापैकी कोणाची तब्येत ठीक नाही आहे आज बाहेर, कारण की वातावरण पण तुंब आहे. तर म्हटलं घरीच येऊन खाऊया. ठीक आहे चला. तर पाणेडी जोगेश्वरी मिसळमध्ये आलेलो आहे. 2 मटकी भेळ पार्सल इथं बनवतो. घेऊ कशी मटकी भेळ संग्रामने पार्सल घेतले आहे ना. आता चहा पितो. हॅलो फ्रेंड, मी पार्सल घेऊन आलो. जे ह्यांना सर्वांना आवडते ती मटकी भेळ. हे बघा हे असं पॅकिंग येतं त्याच्यामध्ये सगळं फरसाण चिवडा सगळं असं पॅकिंग करून देतात आणि त्यांचा ब्रँड जोगेश्वरी. आणि हे सर्व एक मटकी भेळची किंमत आहे तिथे 70 रुपये. ठीक आहे. त्याच्याबरोबर काय काय आम्हाला भेटलं हे बघा. ही एवढी अशी ते उखडलेली मटकी देतात अशी. आणि परत मग हे आपलं कॉम्प्लिमेंटरी कांदा लिंबू वगैरे. सर्वात खास म्हणजे ज्यासाठी जोगेश्वरी मिसळ प्रसिद्ध आहे आणि लोक खायला जातात ती म्हणजे त्यांची ही तर्री. त्यांना मी विचारलं की ह्याचे सिक्रेट मसाले काय. ते म्हणजे मसाले काय यूज करतात. ते म्हणतात आम्ही सिक्रेट हे नाही करत. पण खरंच खूप छान हे तर्री आणि एकदम मस्त लागतं हे. मी पण खूप फॅन आहे. मला पण कधी असं सॅटर्डे किंवा संडे मूड झाला काय खायचं तर मी नक्कीच मटकी भेळ खातो आणि त्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी. चला तर आपण मस्तपैकी सगळं सजवूया आणि आपण खाऊया. मनस्वी तुला खूप आवडते ना मटकी भेळ. आणि दीदी तुला. त्यांना म्हणजे मटकी भेळ आज त्यांना सुट्टी होती शाळेला तर म्हटलं की मटकी भेळ हे कर ना, मिक्स कर ना त्याच्यामध्ये थोडंफार असं मिक्स कर त्याच्यामध्ये. हा घाल घाल. हा एक नंबर. तुला असं मिक्स सगळं आवडतं का त्याच्यामध्ये. मग तू एक काम कर त्याच्यामध्ये ही जी हे जे मध्ये आहे ना त्याच्यामध्ये सगळी तर्री. हा म्हणजे तू मिक्स केलं का त्याच्यामध्ये. ओके. आमची दीदीला आज दीदी आमची जेवली नाही. का नाही जेवली सांग. आणि सकाळी केलेली डब्बू मिरचीची भाजी ती नाही ना आवडली. आणि संग्राम तुला खूप आवडली ना. का. खास त्या तिघांसाठी अशी मटकी भेळ आणावी लागते. कडवी होती का. अरे जाऊ दे. मनस्वीने मस्तपैकी केलंय. मस्त त्याला असं एकदम अरे बस झाला तर करा सुरू. किती वेळ लावताय. करा सुरू. संग्राम घे चमचा. मनस्वीने तर एकदम मस्तपैकी बनवली आहे. काय मनस्वी ह्यांची धमाल असतात काय ग सुट्टी असेल तर.
आता श्रावण असल्यामुळं काय नॉनव्हेज नाही काय रे सांगू? हा. अय्यो संग्राम बघा श्रावण असल्यामुळं. हे सही लेट स्टार्ट. आणि सांगा मला कशी होती, कशी वाटली. खूप मस्त. कसं? एकदम मस्त एकदम. परत मला ते जोगेश्वरी वाल्याकडे जाऊन त्याला सांगायचंय तुमचा रिव्ह्यू. तर्री तर एकदम मस्त आहे. कुठली तर्री. कुठली ही तर्री? हा. हा एकदम भारी आहे तर्री. आमचे संग्रामराव काय म्हणतात? एक नंबर बनली. अंगणांबा बांगी. चला मी पण टेस्ट करतो थोडस बघू. मस्त आहे. आणि तर्री आणि मटकी वेळ. ऑसम आहे. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. करा आणि कमेंट करा. प्लीज मला सपोर्ट करा. थँक्यू व्हेरी मच.